भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून भोजन देणार, आपल्या लोकांस भेटून भोजन देणार. आज पण तुला तृप्त करणार, आज पण तुला तृप्त करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार, आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार. आज पण तुला बरं करणार, आज पण तुला बरं करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार, आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार. आज पण तुझ्यात क्रिया करणार, आज पण तुझ्यात क्रिया करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. हालेलुया. आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार. आणि आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आणि शुभ जाऊया. या रविवारी सकाळी आपण देवाच्या मंदिरामध्ये गेला असेल, देवाच्या आराधना केल्या असेल. तुम्ही देवाच्या मंदिरात नाही गेलं तरी आज परमेश्वराचं वचन ऐका. येशू तुला भेटतो कार्यक्रम तुमच्यासाठी तुमच्या घरामध्ये तुम्हाला भेटतो. परमेश्वर आम्हाला भेटताना खरोखर आमच्यासाठी भेट घेऊन येतो. आज तुमच्यासाठी विशेष भेट परमेश्वर घेऊन येणार आहे. चला, संदेशा अगोदर आपण एक मराठी गीत गाऊया. पुष्कळ जुनं गीत आहे. आकाशामध्ये उडती येशूनं म्हटलं, अहो आकाशाच्या पक्षीकडे बघा, ते पहा, फिरीत नाही, कापीत नाही, पण परमपिता त्यांना पण पोषितो ना. त्यांना पहा ना, फुलेकडे पहा ना. गाऊया. आकाशामध्ये 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 उडती कशी पहा पाखरे. आकाशामध्ये आकाशामध्ये उडती कशी पहा पाखरे. ना फेरिता ना कापिता
परमपिता पोषितो तया, परमपिता पोषितो तया. सुगंध पहा, रंग पहा, रणामध्ये पुष्पती पहा. गावा सुगंध पहा, रंग पहा, रणामध्ये पुष्पती पहा. ना कतिती ना कष्ट करी, परमपिता सजवितो तया, परमपिता सजवितो तया. आकाशामध्ये उडती कशी पहा पाखरे. आकाशामध्ये उडती कशी पहा पाखरे. ना फेरिता ना कापिता, परमपिता पोषितो तया, परमपितो पोषितो तया. पक्षी पहा, फुले पहा, मोठी ही देवाची दया. पक्षी पहा, फुले पहा, मोठी ही देवाची दया. तुझा माझा परमपिता सत्य प्रेम दाखवी हमा, सत्य प्रेम दाखवी हमा. आकाशामध्ये उडती कशी पहा पाखरे. आकाशामध्ये उडती कशी पहा पाखरे. ना फेरिता ना कापिता, परमपिता पोषितो तया, परमपिता पोषितो तया. हालेलुया. किती चांगला परमेश्वर आपला परमेश्वर आहे ना. चला आज एक वचन जाऊया. दुसरा इतिहास 2:5 दुसरा इतिहास 2:5 जे मंदिर मी बांधत आहे ते मोठे होणार, कारण आमचा देव सर्व देवताहून मोठा आहे, सर्व देवताहून मोठा आहे. आणि 6 वचनामध्ये तो म्हणतो, पुढचं वचन, आकाश व नभोमंडळ यात तो समावत नाही, तर त्याची प्रित्यर्थ मंदिर बांधण्याची कोणास ताकद आहे. त्याच्या निवासासाठी मंदिर बांधणारा मी तरी कोण. केवळ त्याच्या पुढे धूप जाळावा म्हणून हे मंदिर बांधत आहे. आकाश व नभोमंडळ यात सुद्धा आमचा देव समावत नाही. एवढं मोठा देव आहे, त्याच्यासाठी मंदिर बांधणारा मी कोण आणि या मंदिरामध्ये त्याला कसं समावेल. फक्त त्या नावाचा धूप देण्यास म्हणजे स्तुती करण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी मंदिर. मंदिर केवळ प्रार्थनासाठी, स्तुतीसाठी, देवाची स्तुती करावा, देवाकडे प्रार्थना करावा, देवाचं वचन ऐकावं, यासाठी परमेश्वराचं मंदिर. आणि तसं तर म्हणून हा मंदिर तो काय आहे, देवासमोर काही नाही आहे. पण देवाची स्तुती आराधना केली. दुसरा इतिहास 5:13-14 2 क्रॉनिकल्स 5:13-14 दुसरा इतिहास 5:13-14. त्या मंदिराच्या प्रतिष्ठा करताना इथे काय घडले. करणे वाजवणारे व गाणारे एका सुराने परमेश्वराची स्तुती व धन्यवाद करू लागले. आणि कर्ण जांजा आदी करून वाद्ये वाजवून परमेश्वर स्तुती ते उच्च स्वरे करू लागले. ती अशी, तो उत्तम आहे, त्याची दया सनातन आहे. तेव्हा परमेश्वराचे मंदिर मेघाने भरले. त्या मेघामुळे याजकांना सेवेचा करण्यास उभे राहावे ना, कारण परमेश्वर तेजाने देव मंदिर भरून गेले. ते 13 वचन पुन्हा पाहूया. इथे देवाची स्तुती कसं करायला लागले, उच्च स्वर करू लागले, म्हणायला लागले परमेश्वर उत्तम आहे, परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. तेव्हा संपूर्ण मंदिर मेघाने व्यापले. आणि पुढच्या वचनामध्ये संपूर्ण मंदिर देवाच्या तेजाने महिमाने भरून आले. पहा, सुलेमान एवढं मोठं मंदिर बांधल्यानंतर तो आपल्याला स्वतः देवासमोर नम्र करतो, दीन करतो. आमचा देव एवढा मोठा देव आहे. सुलेमान एकदम मोठा मंदिर बांधला होता, तसं कोणी बांधला नाही. एवढं मोठं देवाच्या मंदिर, देवाच्या भवन बांधले, तरीसुद्धा म्हणतो
या मोठ्या देवासमोर ही मंदिर काहीच नाही आहे, आणि मंदिर बांधलेलं मी पण काही मोठा नाही आहे. देवाचा असं गौरव करा का? म्हणून देव चांगला आहे, तो महान परमेश्वर आहे, त्याची स्तुती आराधना करा. रविवारची घरी बसू नका, देवाच्या भवनात जा, देवाची आराधना करा, स्तुती करा, प्रशंसा करा. देव आपल्या मेघाने म्हणजे तुम्हाला आपल्या पंखेने ढापून घेणार आणि तेजाने भरणार, म्हणजे त्याच्या चेहऱ्याचा प्रकाश तुमच्यावर पडेल, तुमच्या घरावर पडेल, तुमच्या घरात कुठला अंधार राहणार नाही. असं देवाची स्तुती आराधना करा. आमचा देव, आम्ही सतत पाहत आहे, या वर्षामध्ये देवाने वचन दिलं ना, आमचा देव परमेश्वर आम्हाला आशीर्वाद करणार. हमारा परमेश्वर वही हमें आशीष दी है, आशीष देगा भी है, असं विश्वास करा. आमचा देव एकदम मोठा देव, सगळ्या देवापेक्षा मोठा आहे, मोठं काम तुमच्या जीवनात करणार. आणखीन एक गोष्ट, मिका 7:18 मध्ये आपण पाहत आहे. मिका 7:18, का आमचा देव दुसरा देवासारखा नाही आहे? तुझ्या समान देव कोण आहे? तू अधर्माची क्षमा करतोस, आपल्या वतनाच्या अवशेच्या अपराध मागे टाकतोस. तो आपला राग सर्व काळ मनात ठेवणार नाही, कारण त्याला दया करण्यात आनंद वाटते. पहा, पहिलं गोष्ट, आमच्या देवासारखं कोणी देव नाही का? अधर्म केलेल्या माणसांना वध नाही करत. तुम्ही देवा मी गुन्हा केली, मी पाप केली असं देवासमोर आलं तर तुमच्या अधर्माची क्षमा करतो, तुमचे अपराध मागे फेकून देतो. आपला राग सदा काल सर्व काळ आपल्या मनात ठेवणार नाही. त्याला दया करण्यामध्ये आनंद वाटतो, हर्ष वाटतो. आणि 19 वचन पाहूया. 19 वचनामध्ये, तो वळून पुन्हा आमच्यावर दया करेल, आमचे अपराध पायाकाळे तुडवील. तू त्यांची सर्व पापे समुद्राच्या डोहात टाकशील. किती चांगला परमेश्वर आहे बघा. आमच्या अधर्माची पापाची क्षमा करतो आणि राग मनावर ठेवत नाही. आमच्यावर दया करतो, आमच्या पाप मागे फेकून देतो, नंतर समुद्राच्या तटामध्ये फेकून देतो. कोणी त्याला पाहू शकत नाही. असा पाप का क्षमा करणारा आणखीन कोण परमेश्वर आहे का? आमच्या परमेश्वरासारखं क्षमा करण्यामध्ये, क्षमा करून राग मनामध्ये टाकून देतो. बदलाच्या भावना आमच्या देवाच्या मनामध्ये नाही आहे. कोणाला बदला घेत नाही. तो वाईट केला, मी वाईट करणार असं नाही आहे. वाईट करणारा सुद्धा क्षमा करतो. तर सर्वावर आपला उजेड पाडतो. सूर्याचा उजेड सर्वावर पाडतो, पाऊस सर्वावर पाडतो. का त्याच्या आशीर्वाद तुम्हाला येणार नाही का? देवाकडे वळा ना. हे देवा पहा, तू क्षमा करणार, कारण येशू ख्रिस्ताने आमच्या सर्व पाप हरण करून नेऊन गेले आणि आपल्या अंगावर घेतले. योहान 1:29 मध्ये, जॉन 1:29, योहान 1:29 पहा, संपूर्ण जगाच्या, जॉन 1:29, संपूर्ण जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा आहे. संपूर्ण जगाचे. तुम्ही जगात कुठल्याही प्रांतामध्ये आहे, तुम्ही अंटार्क्टिकमध्ये आहे, आर्टिकमध्ये आहे, काय परवा नाही आहे. संपूर्ण जगाचे पाप स्वतः हरण करून घेऊन गेले आणि संपूर्ण जगाचे पाप आपल्या अंगावर घेऊन वधस्तंभावर येशू मसीह किळलेला गेला, मारला गेला. पेत्रांची पहिली पत्री 2:24, 1 Peter 2:24, पेत्राची पहिली पत्री 2:24 मध्ये पाहत आहे. तुमची आमची पापे स्वदेही वाहून खांबावर, क्रूस खांबावर नेली. क्रूस खांबावर नेली. आमच्या सर्व पाप क्षमा करणारा परमेश्वर आहे. योहानाची पहिली पत्री 1:9 मध्ये पाहत आहे. योहानाची पहिली पत्री 1:9, 1 John 1:9. जर आपण आपली पापे पदरी घेतली, म्हणजे देवासमोर कबूल केली, क्षमा मागितली, तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करेल
व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करेल. किती चांगला परमेश्वर आहे बघा. सर्व पापाची क्षमा करतो आणि अनितीपासून आम्हाला शुद्ध करतो. येशू ख्रिस्ताचं रक्त आमच्या सर्व पापांना शुद्ध करतो. योहानाची पहिली पत्री 1:7 पाहत आहे. फर्स्ट जॉन 1:7 योहानाची पहिली पत्री 1:7 येशू ख्रिस्ताचे रक्त. शेवटी पहा, परमेश्वराचा पुत्र येशू ख्रिस्त याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करते. सर्व पापापासून. तुम्ही जन्मापासून आत्तापर्यंत जे पाप केले सर्व पाप येशू ख्रिस्त काढून टाकतो. त्याच्या रक्ताने तुम्हाला धुवून टाकतो. किती वर्षाचा मळ, पापाचा मळ असू दे, पण येशूचं रक्त तुम्हाला शुद्ध करणार. असं तुमच्यासाठी माझ्यासाठी रक्त वाहिलेलं, दुःख आपल्या अंगावर घेतलेलं आणखीन कोण देव आहे? या देवासारखं कोण आहे? वध करणे सोपं आहे. यांनी पाप केली, गुन्हा केली, मारून टाक, वध करा. पण येशू वध करायला नाही आला. वधस्तंभेवर स्वतःला तुमच्यासाठी माझ्यासाठी बलिदान केला. म्हणून बायबल म्हणते या देवासारखं कोण आहे? या देवासारखं कोण आहे? आणखीन गोष्ट पाहूया. निर्गमन 15:11 एक्सोडस 15:11. निर्गमन 15:11 एक्सोडस 15:11. हे परमेश्वरा, देवामध्ये तुझ्यासारखा कोण आहे? पवित्रतेमुळे वैभवी आहे, स्तवनीय कृत्याने भयानक आहे, अद्भुते करणारा असा जो तुझ्यासारखा कोण आहे? पवित्रतामध्ये आमच्या परमेश्वरासारखा वैभव कोण नाही आहे. आणि स्तुतीमध्ये त्याच्या बै बाळगून त्याच्या स्तुती करायला पाहिजे. मनात येईल असं नाही आहे, नाचायचं असं करायचं नाही. भयभक्त्याने देवाच्या स्तुती करा, आराधना करा. अतिशय त्याच्यासारखं अद्भुत काम करणारा कोणी नाही आहे. मोसा नबी असंही गीत गातो. केव्हा माहिती आहे का? इस्रायल लोक मिस्र देशातून बाहेर आले. फिरो राजा त्यांना सुटकारा दिला, त्यांना स्वतंत्रता दिली. पण दुसरा देव त्याच्या मस्तकामध्ये काय तर फिरला. तो म्हणतो, अरे इस्रायल लोक आमचे दास होते, आमच्या दासत्वामध्ये होते, गुलामी होते, त्यांना आपण कसं सोडलं ग? आता उद्या आमच्या घराचे स्वयंपाक कोण करणार? घराची साफसफाई कोण करणार? आमच्याकडे शगर कोण बांधणार? चला आपण त्यांना परत घेऊन या. कारण देवाने त्याच्या मनाला असं घट्ट केलं. आदल्या दिवस सगळे जा बाबा तुम्हाला स्वतंत्रता दिली असा म्हणणारा आता परत म्हणतो मी यांना परत दासोदे आणणार, परत काम लावणार. देवाला माहीत होतं असं करणार म्हणून. आणि इस्रायल लोक बाहेर निघून लाल समुद्राच्या तटामध्ये आले. इतक्यात तो म्हणला बघा आता त्यांना पुढं जाऊ शकत नाही. समुद्र आहे, कसं पार करणार एवढं मोठं समुद्राला आणि एवढं भारी भीड? मी जाऊन त्यांना मारणार, त्यांना खिचून आणणार असा आला. पण देवाने काय केलं माहीत आहे का? रात्री एक वारा पाठवलं. त्या वाऱ्याने समुद्राच्या पाणीला 2 भाग केलं. लाल समुद्राच्या मध्ये एक मस्त सुकट जमीन त्यांना दिसला. परमेश्वर म्हणतो या मार्गाने लाल समुद्र पार करा. आणि त्या लाल समुद्राच्या देवाने बनवलेल्या वाट्यावरून ते सर्व पार केल्यानंतर तेव्हापर्यंत परमेश्वरने काय केलं माहिती आहे का? त्या फिरोच्या सैन्याला थांबवला. त्याच्या डोळ्यासमोर अंधार, यांना प्रकाश त्यांना अंधार, त्यांना असं थांबवलं. ही गेल्यानंतर आपल्या हात काढला आणि त्याला घेऊन जातो. तो वाटला आता या मार्गाने मी पण जाणार, यांना नाश करणार. पण समुद्राच्या मध्ये येताना परमेश्वरने मूसाला म्हटलं परत तुझा हात पुढे कर, तुझ्या लाठी पुढे कर. पुढे केला आणि पाणी गेलेलं पाणी परत येऊन त्या सर्वांना आपल्या सपेटामध्ये घेतला. ते सर्व समुद्राखाली गेले आणि मेले. तेव्हा परमेश्वर म्हणतो देवा तो किती मोठा देव आहे, किती मोठा चमत्कार केलेला आहे. तुझ्यासारखा चमत्कार करणारा चिन्ह करणारा कोणी परमेश्वर नाही आहे. माझे प्रियानो, या जगामध्ये सर्व मानवासाठी मानव जातीसाठी आपला जीव देण्यासाठी आलेला एकच परमेश्वर आहे.
त्याने जीव दिला आणि म्हणतो मी तुम्हाला जीव देतो आणि तुम्हाला परिपूर्ण जीवन देतो. येशू जीव दिला, त्याच्या गोष्ट संपली नाही. तो तिसरा दिवस जिवंत उठला आणि जिवंत उठून स्वर्गात केलेलं आहे. आता स्वर्गामध्ये आहे, पुन्हा येणार आहे येशू ख्रिस्त. ज्याने येशूला विश्वास केला, त्याच्याद्वारे पापाची क्षमा मागून तारण मिळवून घेतलं, त्या सर्वांना घेऊन जाण्यासाठी येशू येणार आहे. कारण मनुष्याला या जगामध्ये थोडं दिवस राहायचं आहे, नंतर स्वर्गामध्ये देवाबरोबर सदैव राहायचं आहे. ते अनंतकाळचं जीवन आहे. तुम्हाला ते हवे काय? ईश्वर विश्वास ठेवा. एकच देव तुमच्यावर प्रीती करून तुमच्यासाठी जीव दिलेला, जिवंत उठलेला, तुम्हाला पवित्र जीवन देणारा एक परमेश्वर आहे. त्याच्यावर विश्वास ठेवा, भाव ठेवा आणि तुमच्या सर्व गरजा तो पुरं करू शकतो. इस्रायल लोकांसाठी एवढं मोठं चमत्कार केला, तुमच्या जीवनात चमत्कार करणार आहे का? प्रार्थना करूया. पवित्र देवाचा आभार मानितो प्रभू. जगामध्ये येऊन प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये प्रकाश आणणारा परमेश्वर तो एकटाच आहे प्रभू. तुझ्यासारखं कोण आहे? तू एवढा मोठा देव आहे, संपूर्ण जगाला तुझ्या उपस्थितीने प्रसन्नतेने भरून टाकतो. एक सूर्य तू बनवलं, त्या सूर्यामुळं संपूर्ण जगामध्ये प्रकाश येत आहे. तसं सूर्याला बनवलं परमेश्वर तुझ्याद्वारे प्रत्येकाच्या मनात, प्रत्येकाच्या घरात, प्रत्येका दारात तुझ्या समक्षता, तुझ्या परिपूर्ण प्रसन्नता येऊन व्यापते. बरोबर व्यापून घे. आणि जे कोणी आता म्हणता प्रभू माझ्या पापाचे क्षमा कर, तो माझ्या पापाला हरण करून येणारा, माझ्या पापासाठी जीव दिलेला परमेश्वर आहे. मी विश्वास करतो, माझ्या पापाचा क्षमा कर. माझ्या सर्व अधर्म बाहेर फेकू दे, मागे फेकू दे, समजाच्या हात फेकून दे प्रभू. यापुढं मग चांगलं जीवन व्यतीत करा. प्रत्येकाच्या मनामध्ये पाप क्षमाचा निषेध आहे आणि पाप आणि उद्धाराच्या तारणाचा एक निषेध आहे प्रभू. तुझ्यासारखं चिन्ह चमत्कार करणारा परमेश्वर कोण नाही आहे, पवित्र परमेश्वर कोण नाही आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये पवित्र विचार येऊ दे, त्याचं वागणं पवित्र शुद्ध असू दे. आणि आता पण येशूच्या नावाने जे काय मागता सर्व तो कर प्रभू. चिन्ह चमत्कार करणारा परमेश्वर आहे, अद्भुत काम करणारा परमेश्वर आहे, आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे. प्रत्येकानं आशीर्वाद कर. आमच्या मुलांना विशेष रूपी परीक्षेला येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना ज्ञानाचा आशीष दे प्रभू. चांगलं परीक्षा लिखू दे, चांगलं गुण मिळवू दे आणि चांगल्या मोठ्या कॉलेजमध्ये आणखीन पुढे जाऊ दे प्रभू. प्रत्येकानं आशीर्वाद कर. येशूच्या नावाने मागितो म्हणा एक प्रभू राजा. आमेन आमेन. गॉड ब्लेस यू. देव मला आशीर्वाद करो. आणि पुढच्या रविवारी दुपारी 3 वाजता आपण पुन्हा भेटूया. येशू तुला भेटतो, तुम्हाला भेटत राहणार. आमेन. गॉड ब्लेस यू. आमचा पत्ता बेतेल पेंटिकास्टल चर्च, बेतेल चर्च रोड, कामराज हायस्कूलचा मागे, 90 फीट रोड, धारावी, मुंबई 17. आमचा फोन नंबर 8850665361 किंवा 9833337222 किंवा 9323424695.